बजेट प्राइस मध्ये ह्यावेळी पण 2024 चीच आहे। 7 सीटर गाडी मित्रांनो आलेली आहे। सीएनजी बसवण्याचा निर्णय का घेतला? सीएनजी टँकला आहे ना मिजो BS6, मोटोजेन BS6, टोमोसिटो BS6 आणि लविटो BS। ऑटोमॅटिक गाड्यांना सीएनजी किट बसतं की नाही? जे BS6 मध्ये आता लेटेस्ट आलं आहे, जे केरेनचे ओनर आहेत त्यांना ही क्वालिटी मला इकडे मिळालेली आहे। तुमच्याकडे अजून पण सीएनजी मध्ये नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे। हा जो पाईप आहे ज्याच्यातून सीएनजी फिल केलं तर आपण प्रॉपर वरती कव्हर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांडवरती मी आलेलो आहे कुठे, नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशन मध्ये। कमी वेळेत मित्रांनो नावाजलेले सीएनजी फिटिंग सेंटर आहे आणि मागच्या वेळी आपण ह्याचा व्हिडिओ बनवलेला, खूप जास्त तुम्ही तुफान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद। आणि यावेळी मित्रांनो प्रीमियम 7 सीटर गाडी मित्रांनो आलेली आहे, किया कॅरेन्स 2024 चीच आहे। आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे की या गाड्यांना सीएनजी वगैरे बसतो की नाही, तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या शंकेचं मित्रांनो निरसन करणार आहोत। आणि ही एक नाहीये, दोन किया कॅरेन्स आले आहेत। ह्या साईडला पाहू शकता, इकडे पण आहे आणि ह्याच्यात सीएनजी फिटिंग बसवण्याचं काम चालू झालेलं आहे। ती पण प्रोसेस तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो, तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा। आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। मी भेटतो तुम्हाला पुढे। तर मंडळी आता मी आलेलो आहे नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशन मध्ये आणि माझ्यासोबत आहेत मित्रांनो आता योगेश सर कसे आहात? मस्त। आपण लास्टची जी व्हिडिओ बनवली तिला रिस्पॉन्स वगैरे कसा काय होता? मला चांगले भेटलाय रिस्पॉन्स तुमच्या व्हिडिओ पासून। सर मला एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा। ॲड्रेस आपला आहे ऑपोजिट ॲड्रेस कॉपको, कुणालपुरम कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 5, नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशन आणि दापोडीमध्ये आहे। आणि सर बजेट प्राइस मध्ये ह्यावेळी पण सीएनजी बसून देणार ना तुम्ही? बजेट प्राइस भेटणार तुम्हाला। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा मेन सब्जेक्ट आहे, पाहू शकता किया कॅरेन्स आलेली आहे 2024 ची आहे सर, 2024 जानेवारी मॉडेल। तर सरांनी या गाडीला सीएनजी बसवलेला आहे, तर याबद्दलची माहिती सरांकडून आपण घेऊया। त्याच्यामध्ये जे आपण किट लावली आहे हे आहे मोटोजेन BS6 ड्युअल इंजेक्टर सिस्टम। आणि जे आता हे BS6 गाडी आहे तुम्ही पाहू शकता, हे आमचा रेड्युसर आहे, हे आमचा मॅप सेन्सर आहे, हे आमचे ड्युअल इंजेक्टर सिस्टम आहे जे BS6 मध्ये आता लेटेस्ट आलं आहे। आणि इथून आपण गॅस फिलिंग करणार आणि हे आपला हीट इंजेक्टर ECM आहे। चेक करा मित्रांनो, एकदम प्रॉपर अशी फिटिंग केलेली आहे किया कॅरेन्स मध्ये। आणि गाडी कशी चालते वगैरे आपण तुम्हाला गाडीचा परफॉर्मन्स वगैरे पण नंतर टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन दाखवणार आहोत। सीएनजीचा टँक वगैरे बसवण्यात आलेला आहे, त्याची पण एकदम प्रॉपर फिटिंग इथे सरांनी केलेली आहे। किती केजीचा टँक आहे काय सांग? हे जे सिलेंडर आहे हे 12 किलोचं सिलेंडर, त्याच्यामध्ये 8-8.5 किलो गॅस जाते। 8-8.5 किलो मित्रांनो गॅस बसणार आहे। आणि तिच्या ठिकाणी असं कव्हर वगैरे पण टाकलं जात नाही, प्रॉपर कव्हर वगैरे केलेला आहे। ह्याचा मेन रिझन जे गॅप आहे, मेन रिझन जे केरेनचे ओनर आहेत त्यांना माहिती आहे की जे आपला स्टेपनीचं नट ते इथं आहे, तर त्या हिशोबाने फिटिंग केली आहे। जे आपलं नट आहे स्टेपनीचा ते आपल्याला खोलायला यायला पाहिजे। प्रॉपर फिटिंग केलेली आहे, त्यामध्ये स्टेपनी काढताना काहीच प्रॉब्लेम वगैरे येणार नाही। इझिली आपण काढू शकतो। हे सीट बेंड करून पण काढू शकते आणि इथून पण आपण काढू शकतो, काय प्रॉब्लेम। तर मंडळी चेक करा, इथे खाली तुम्हाला स्टेपनी दिसत असेल आणि ही खोलण्यासाठी जो नॉब आहे जसं सरांनी सांगितले तो इथे दिलेला आहे। आणि ते खोलताना कधीच मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे पण येणार नाही, अशीच फिटिंग सरांनी या किया कॅरेन्स मध्ये केलेली आहे। इझिली तुम्ही स्टेपनी वगैरे पण खोलू शकता। तर मंडळी आपण या किया कॅरेन्स मध्ये आता बसलेलो आहोत आणि ही जी आता आपण टेस्ट ड्राईव्ह घेणार आहोत। सीएनजी किट ह्याच्यात बसवलेलं आहे ऑलरेडी आणि माझ्यासोबत आता योगेश सर पण इथे आहेत। जो मेरा भी एक्सपीरियंस है सीएनजी में, तो उसमें अभी ये केरेन्स में एकदम अच्छे से सूट हो गया है सीएनजी, और गाड़ी भी फुल साइलेंट है। और ऐसे चलाते टाइम मुझे लग ही नहीं रहा कि ये गाड़ी सीएनजी पे है या पेट्रोल पे है। या कॅरेन्सला पेट्रोल वरती साधारण किती ॲव्हरेज वगैरे मिळत होते? पेट्रोल वरती जे कस्टमरने मला सांगितले ते बोलले की मला जे भेटतंय हे आहे 10 ते 12 मध्ये ॲव्हरेज भेटतोय कस्टमरला। आणि आता ही सिक्वेन्शियल किट बसवल्यानंतर ॲव्हरेज किती होईल तरी? आता सीएनजीच्या हिशोबाने त्यांना भेटणार 18 ते 20 मध्ये मिनिमम। 7 सीटर कुठल्या कुठल्या गाड्यांना आपण सर सीएनजी किट बसवू शकतो काय? 7 सीटर मध्ये आपला केरेन्स आहे, अर्टिगा आहे आणि ट्रायबर आहे। ट्रायबर मध्ये पण आपण बसू शकतो। BS6 मध्ये आता कसं झालंय ना सर, BS6 मध्ये आता अप्रुव्हलची लिस्ट आहे, ते लिस्टच्या हिशोबाने तुमच्या गाडीमध्ये सीएनजी फिटिंग होणार। आता पहिल्यासारखं नाही BS4 सारखं की कोणतेही किट आणि कोणतेही सिलेंडर लावू। आता BS6 मध्ये असं आहे की तुमचे गाडीच्या हिशोबानेच सिलेंडर आणि किट फिटिंग होणार। असं प्रत्येक गाडीच्या हिशोबाने ते बनवलेलं असतं। आणि आरटीओचं जे काम आहे जे पहिलं होतं ऑफलाईन, ते आता ऑनलाईन झालेलं आहे सगळं काम। आता माझ्यासोबत अमित कदम सर आहेत, ज्यांची ही किया कॅरेन्स आहे। ही जी व्हिडिओ आहे ती आपण 7 दिवसानंतर शूट करतोय। सरांनी गाडी 7 दिवस चालवलेली आहे
आणि त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया की CNG वरती गाडी कशी चालते, काय परफॉर्मन्स आहे, कसं मिळतं त्यांना आणि ते हॅपी आहेत की नाही ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्ते सर, कसे आहात? गुड. पेट्रोलवरती जसा परफॉर्मन्स होता तसंच CNG वरती आहे का, काय वाटतं तुम्हाला? एकदम बरोबर. जो पेट्रोलला परफॉर्मन्स होता सेम टू सेम परफॉर्मन्स मला CNG वरती मिळतोय. आणि त्यातल्या त्यात क्वालिटी ऑफ इन्स्टॉलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. तर ही क्वालिटी मला इकडे मिळालेली आहे. आणि मी आपल्या चॅनलचा व्हिडिओ बघून इकडे आलो आणि खूप छान काम झालं आणि आय एम कम्प्लिटली सॅटिस्फाय विथ द सर्व्हिस. आणि तुम्ही पुढे पण दुसऱ्यांना रेकमेंड कराल का? हो, मी आजच माझ्या मित्राला रिकमेंड केलं आणि त्याने सुद्धा गाडी इकडे घेऊन आला आहे तो इन्स्टॉलेशनसाठी आणि त्याचंसुद्धा काम चालू झालेलं आहे बेस्ड ऑन माझ्या रेफरन्सनुसार. सो ही इज ऑल्सो हॅपी. आणि सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की तुम्ही गाडीमध्ये CNG बसवण्याचा निर्णय का घेतला? पेट्रोल गाडी असल्यामुळे आणि 7 सीटर असल्यामुळे ॲव्हरेज खूपच कमी देते. मला हायवेवरती या अगोदर अराऊंड 10 ते 12च्या दरम्यान ॲव्हरेज मिळायचा. बट आत्ता CNG बसवल्यानंतर मला ॲव्हरेज जो मिळतोय 18 ते 20च्या दरम्यान मिळतोय. आणि यापूर्वी मी पेट्रोल टाकून टाकून थोडा परेशान झालो होतो इकडे या गाडीमध्ये. आणि आत्ता CNG वरती मी सॅटिस्फाय, माझं खूप सेविंग होतं आहे. सेविंग इज इम्पॉर्टंट आणि त्यामुळे आय एम हॅपी. तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या गाडीमध्ये CNG बसवायचा असेल तर डेफिनेटली नेक्स्ट जेन फ्युएल सोल्युशनला व्हिजिट करायला विसरू नका मित्रांनो. एकदम टॉप क्वालिटीचं काम हे करतात आणि एकदम बजेट प्राईजमध्ये मित्रांनो तुम्हाला हे बसून मिळेल. तर मंडळी, माझ्यासोबत आता विजय सर आहेत, पुण्यामधनंच आहेत ते, आणि त्यांची ही Ertiga गाडी आहे जिच्यामध्ये CNG बसवलेला आहे. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कसा काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. आता आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबला, ते बघून आलो आणि एक्सपिरियन्स चांगला राहिला. फिटिंग पण चांगली केली आणि कॉस्ट पण काय एवढी लावली नाही, बाहेरच्यापेक्षा कॉस्ट पण चांगली लावली त्यांनी. नक्कीच. आणि तुम्ही हॅपी आहात? हॅपी, एकदम काम ओके वाटलं, चांगलं. आणि गाडीची तुम्ही टेस्ट ड्राईव्ह वगैरे? हां, टेस्ट हो, एकदम ओके काम झालं. आणि तुम्ही पुढे पण दुसऱ्यांना रेकमेंड कराल? हां, सांगेल ना. तर पाहू शकता मित्रांनो, ही Ertiga गाडी आहे, तिच्यामध्ये CNG फिट केलेलं आहे. कस्टमर पण हॅपी आहेत. तर मंडळी, चेक करा, ह्या Kia Carenceमध्ये CNG बसवायचं काम एकदम जोरात चालू आहे आणि हायली स्किल्ड मित्रांनो तुम्हाला इथे इंजिनियर्स पाहायला मिळतील जे त्यांचं काम एकदम प्रोफेशनलरित्या करत आहेत. इससे पहले जो कैरेंस में हमने जो कवर किया है वो किया है कि आपका CNG इंस्टॉलेशन हो गया है गाड़ी में. ये जो कैरेंस है इसमें अभी फ्रेश इंस्टॉलेशन चालू है. जो किट लगा तो उसमें वही सेम किट इसमें लग रहा है, मोटोजेन BS6 विद ड्यूल इंजेक्टर सिस्टम. तो ये अभी आप देख सकते हैं जैसे इसमें रेड्यूसर अभी फिट हो गया है. वायरिंग अभी जो है वो अभी वायरिंग का काम चालू है. यहाँ पे आपका गैस फिलिंग होगा यहाँ से, जहाँ से, और ये आपका मेन पाइप लग गया है गाड़ी में जो यहाँ से गैस फिलिंग होके पीछे टँक पे जाएगा. हा जो पाईप आहे ज्याच्यातून CNG फिल केलं जातं, तो जो पेट्रोलचा जो पाईप असतो ना त्यासोबतच अटॅच होऊन मागे टँकपर्यंत मित्रांनो जातो. आता मागे तुम्हाला दाखवतो तो कुठे कसं काय अटॅच होतो. जो CNGचा पाईप आहे ना तो पेट्रोलच्या पाईपसोबतच मागे इथे टँकपर्यंत आणलेला आहे. पूर्ण 6 मीटरचा एक पाईप असणार आहे, त्यामध्ये कुठलाही कट वगैरे दिलेला नाही आहे. टँक फिटिंग करायचं काम चालू झालेलं आहे. मागाशी मी तुम्हाला जो पाईप दाखवला इंजिनच्या इथून आलेला आहे तो टँकला फिट केलेला आहे इथे सरांनी. तर आपण प्रॉपरवरती कवर मित्रांनो येतं बघा, अशा प्रकारे ही फिटिंग चालू आहे. कंप्लीट फिट झालं की तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही पाहू शकता की CNG टँकला आहे ना प्रॉपर कवर पण इथे बसवण्यात येतं. बऱ्याचशा ठिकाणी CNG फिटिंग होते तिथे कवर लावलं जात नाही, पण इथे तुमच्या ज्या CNGला आहे ना प्रॉपर कवर केलं जातं. आणि सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं की BS4 आणि BS6 गाड्यांसाठी तुमच्याकडे कुठले कुठले किट अवेलेबल आहेत? आमच्याकडे जे ब्रँच भेटणार ते असणार आहे BS4 गाडींना तेजस, मिजो, टोमोसिटो, मोटोजेन आणि लवेटो. त्याच्यानंतर BS6 मध्ये तुम्हाला भेटणार मिजो BS6, मोटोजेन BS6, टोमोसिटो BS6 आणि लवेटो BS6. दोघेमध्येच्या रेटमध्ये डिफरन्स आहे. रेटसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, नाहीतर डायरेक्ट तुम्ही लोकेशनवर पण येऊ शकता जे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. लास्ट व्हिडिओ जी बनवलेली सर त्याच्यामध्ये खूप जण कमेंट करत होते की ऑटोमॅटिक गाड्यांना CNG किट बसतं की नाही. ऑटोमॅटिक गाडीमध्ये कसं आहे की ते गाडीवर डिपेंड करते की कोणती गाडी आहे, कोणतं इंजन आहे, आणि त्या हिशोबाने मी RC चेक करून कस्टमरला रिव्ह्यू देतात आम्ही. असं नाही की कोणती पण ऑटोमॅटिक गाडीमध्ये सूट होते. मी असं नाही म्हणणार की तुम्ही ऑटोमॅटिक गाडी घेऊन या आणि मी CNG फिटिंग करून देणार. ते गाडीवर डिपेंड करतो आणि गाडीच्या इंजनवर डिपेंड करतो.
तर मित्रांनो, तुम्ही नेक्स्ट जेन फ्यूल सोल्युशनचा पूर्ण व्हिडिओ पाहिलात, तुम्हाला आवडला असेल आणि CNG फिटिंग कसं होतं त्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजलीच असेल किया कॅरेन्समध्ये BS6 मध्ये. आणि सर, मी असं ऐकलंय की तुमच्याकडे अजून पण CNG मध्ये नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला लवकरच कॉल करणार आहे, तुम्हाला परत यायचं आहे आणि ते व्हिडिओ पण आपण कव्हर अप करून घेणार आहे आणि ते आपल्या सबस्क्राईबसाठी ते दाखवणार आहे. नक्कीच. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. प्लस यांचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्याची पण डिटेल्स मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला पण जाऊन फॉलो करायला विसरू नका. तिथे पण तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मित्रांनो पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.